भाऊ, काय सीआयडीने तुम्हाला बोलवलं? कधीपासून तुमची आणि वाल्मिक कराडची ओळख आहे? का तुम्हालाच बोलवलं? वाल्मिक कराडची माझी ओळख असं म्हणता नाही येणार. फक्त चेहऱ्याने आम्ही एक दुसऱ्याला ओळखतो. मुंडे साहेब असल्यापासून माझं बीडला येणं जाणं होतं आणि मुंडे साहेबांचा एक कार्यकर्ता तोही होता आणि मी मुंडे साहेबांचा कार्यकर्ता असल्यामुळं तेवढी तोंड ओळख होती. बाकी संबंध काहीच नाही. तुम्हाला कशासाठी बोलवतो नेमकं? चौकशीमध्ये काय प्रश्न तुम्ही विचारले? विचारलं नाही का सीआयडीला तुम्ही मला का बोलवताय? काय सांग विचारलं ना. पण त्यांना जे प्रश्न विचारायचे त्यांनी मला विचारले, त्याची समाधानकारक उत्तरं दिली मी त्यांना. ज्यावेळी त्यांचं समाधान झालं त्यावेळी त्यांनी मला सांगितलं तुम्ही गेले तरी चालाल. मी त्यांना हेही म्हटलं, त्यांचा त्या अधिकाऱ्याचा मी नंबर पण घेतला, तुम्हाला परत माझा नंबर दिला त्यांना. तुम्हाला जर कधी परत वाटलं मला विचारावं काही तर तुम्ही मला कधीही फोन करा, मी येऊन जाईल. म्हणजे काय मेन्शन होतं नोटीस मध्ये? मेन्शन काय होतं ते सगळी कलम होती टाकलेली आणि त्या आधारे तुमची चौकशी करायची आहे म्हणून मला तिथं बोलवण्यात आलं होतं. मी गेलो तिथं. तेच वाल्मिक कराड तुमच्याकडे होते का, पुण्यात ते हे झाले सिलेंडर झाले त्यावेळेस ते तुमच्याकडे होते का, परत हे इथल्या प्रॉपर्टी फर्ग्युसन रोडच्या त्याविषयी विचारलं, माझ्या मुलाच्या लग्नाच्या विषयी विचारलं की मागच्या वर्षी तुमच्या मुलाचं लग्न झालं त्या ह्याच्यात ही सगळी मंडळी लग्नाला होती. मी म्हटलं जर मी पत्रिकाच नाही दिली त्यांना तर लग्नाला असायचा प्रश्नच येत नाहीये. कुणाबरोबर आले होते? नाही नाही, धनु भाऊ तर लग्नाला नव्हते, फक्त पंकजाताई लग्नाला आल्या होत्या. त्यांच्याबरोबर आले होते? नाही नाही, त्यांच्याबरोबर. सीआयडीला असं काहीतरी तुमच्याकडेच का चौकशी करावं वाटलं? आता ते मी इथं जी प्रॉपर्टी त्यांनी घेतली त्या प्रभागाचा मी नगरसेवक आहे काय, आणि त्यावेळेस त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की मी त्या व्यवहारामध्ये काहीतरी मध्यस्थी केली काय, म्हणून पण त्यांनी मला बोलवलं होतं. तसं असेल तर त्यांची मगरपट्ट्यात पण प्रॉपर्टी आहे मध्ये. तिथल्या बांधकाम व्यावसायिकांना नाही बोलवलं, पुढाऱ्यांना नाही बोलवलं, तुम्हालाच फक्त तुमच्या प्रभागामध्ये प्रॉपर्टी नगरसेवक आहे म्हणून कसं काय बोलवलं? सीआयडी गुन्ह्यांच्या संदर्भात तुम्हालाही माहिती आहे, बरोबर अनुभव आहे या सगळ्या क्षेत्रातला. तुम्हाला पोलीस कशासाठी चौकशी करतात, का करतात हे माहिती असतं. समन्स पाठवून एखाद्याला चौकशीला बोलवणं हे फक्त आयक्यू माहितीवरती किंवा कोणाच्या तरी तक्रारीवर होत नाही. काही लिंक एस्टॅब्लिश झालेले आहेत. आमची माहिती जी आहे त्याच्यानुसार तुमच्या आणि वाल्मिक कराडच्या त्या ऑफिसच्या दृष्टीने सुद्धा ज्या स्कीम मध्ये त्यांना प्रॉपर्टी घेतली त्या प्रॉपर्टीवरती ते प्रॉपर्टी खाली करायसाठी किंवा तिथे एसआरएचा कन्सेंट घ्यायसाठी काही वर्षांपूर्वी एक फायरिंग झालेलं होतं ज्याच्यामध्ये सुद्धा तुमचं नाव येत होतं. तर त्या अनुषंगाने ही सगळी, मग त्याच्यात तुमचा काही स्टेक होता का, तो ट्रान्सफर झालाय का, तो हँडओव्हर झालाय का, म्हणून तुम्हाला बोलवलं? त्या ह्याच्यात जर माझा काही संबंध असता तर त्यावेळेस त्यांनी मला सोडलंच नसतं ना डिपार्टमेंटनी. त्यावेळेस तर साधी माझी चौकशी पण नाही काय, आणि तो प्रश्नच येत नाही. माझ्यापेक्षा तुम्ही हा जर प्रश्न बिल्डरला विचारला की बाबा दत्ता खाडे तुमच्याकडे या व्यवहाराच्या दृष्टीने आले होते का, त्यांचा फोन आला होता का, कराड माझे मित्र आहेत किंवा नातेवाईक आहेत किंवा ओळखीचे आहेत, त्यांना चार पैसे कमी करा काय, ते असं माझ्यापेक्षा बिल्डर तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकतील ना. ते कसं सांगतील आता? ते किती घाबरलेले असेल. अहो मग काय, कोणीतरी सांगितलं असेल ना. आणि मी ज्या वेळेस डिपार्टमेंट तुमची चौकशी करतं, डिपार्टमेंटला आपल्यापेक्षा जास्त माहिती असतं ना. मी जर त्याच्यात असतो तर डिपार्टमेंटने मला सोडलंच नसतं ना. मग ऑफिशियल समज का दिलं? तुम्ही हे सगळं असताना तुमचा काही संबंध नाही असं तुम्ही थेट म्हणताय, तुम्हाला ऑफिशियल समज पाठवले त्यांनी? समज दिलं म्हणजे संशयित म्हणून त्यांनी मला बोलवलं. संशय कशामुळे आला त्यांना? सांगितलं तुम्हाला की हे नगरसेवक मी या प्रभागाचा असल्यामुळं काय, कराडांची माझी जात पण एक आहे, ते वंजारी समाजाचे मी वंजारी समाजाचा आहे. कुठं तरी असं वाटतं ना की बाबा पुणे शहरात कोण यांना थारा देऊ शकतं किंवा कोण यांच्या मागं उभं राहू शकतं, त्या दृष्टीने त्यांना वाटलं असेल म्हणून त्यांनी चौकशी केली. तुमचे आणि वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे यांचे काही संबंध आहेत का? तर मागच्या काही वर्षात तुम्ही एकत्र भेटले कुठे? काहीतरी फोन झाला ज्या अनुषंगाने तुम्हाला बोलला, असं काही झालंय मधल्या काळात? काही नाही, माझा
माझ्याकडे त्यांचा फोन नंबर पण नाही, भविष्यात पण नाही आणि याच्या आधी पण नाही. वाल्मिक कराडांची माझी कुठं गाठ नाही, कुठं भेटलेलो नाहीये, कुठं चर्चा नाही त्यांची माझी. फक्त मी तुम्हाला सांगितलं की ते मुंडे साहेबांचे त्यावेळेस ते एक सामान्य कार्यकर्ते होते, मी सामान्य कार्यकर्ता होतो. आणि मुंडे साहेबांकडे गेल्यानंतर जसं आता तुम्ही मला ओळखता की मी एक नगरसेवक आहे, मी ओळखतो तुम्हाला की तुम्ही एक पत्रकार आहे, एवढीच तोंड ओळख होती. बाकी कुठलाही माझा त्यांचा संबंध नाही. या गेल्या 40 दिवसात बोलणं झालं का पंकजा मुंडे असतील तर तुमच्या पक्षातून काही विचारणा झाली, कुणाशी बोलणं झालं याविषयी? नाही नाही. आता मग 40 दिवस ते नव्हते मर्डर नंतर हं. आणि ते पुण्यात होते असं म्हटलं जातं आणि त्यांना तुम्ही बरं असते तुमचं म्हणणं आहे थेट कम्युनिकेशन झालेलं नाही, पण कुणाच्या तरी सांगण्यावरनं तुम्ही त्यांची लपायची व्यवस्था केली किंवा लॉजिस्टिक त्यांना मागचं सगळं पुरवलंय असा सुद्धा एक आरोप तुमच्यावर होतो. म्हणजे चौकशीत त्यांनी तुम्हाला विचारलं ते फरार असताना तुमच्याकडे आले होते का, तुम्ही त्यांना मदत केली का, कुठं ठेवलं होतं, काय खायला प्यायला कोण नेऊन देत होतं, असे प्रश्न सुद्धा काल तुम्हाला चौकशीत बरोबर विचारले. आहे ना, मी त्यातून गेलेलो आहे काही वर्षापूर्वी. काय डिपार्टमेंट किती खोलात जाऊन एखाद्या गोष्टीची चौकशी करतं, ज्या वेळेस जर त्यांना असं वाटलं असतं कुठं काय तर मला ते केस मध्ये घेतलं असतं, मला सोडलं नसतं. मग त्यांनी तुम्ही विचारलं नाही का, तुम्हाला काय विचारता सगळं? मी विचारलं ना, त्यांनी सांगितलं ना काय की बाबा संशयित म्हणून आम्हाला असा संशय आहे की तुम्ही तिथले नगरसेवक आहात, तुम्ही त्यांना मदत करू शकता. मग तुम्ही त्यांना असं उलटा का नाही विचारलं? त्यांच्या 100 प्रॉपर्टी आहे सोलापूरला, पुण्यात, तुम्ही मलाच का बोलवलं? तिथं संशय का नाही ऐका केला? ना ऐका ना, डिपार्टमेंटला उलट बोलण्यात इतकं मी मोठा नाही आणि मीच नाही कोणी त्यांच्याशी असं उलट बोलू शकत नाही. कसं बोलणार? नाही, नाही, उलटं नाही. तुम्ही प्रतिष्ठित आहे, नगरसेवक आहे, तुम्हाला चौकशीला बोलवल्यामुळे तुमची बदनामी होते, राजकीय नुकसान होतं. बोललो ना मी, बोललो त्यांना. ते म्हटले कुठं आम्ही तुम्हाला कुठे हे केलंय का काय, तुम्हाला विचारले 4 प्रश्न, त्याची उत्तरं तुम्ही दिली, आम्हाला ती समाधानकारक वाटली, ठीक आहे तुम्ही जाऊ शकता. किती दिवस समन्स आल्यावर किती दिवसांनी गेले तुम्ही? लगेच गेलो. 19 तारखेला मला ते हे दिलं. 19 तारखेला मुरली अण्णांचा कार्यक्रम होता, तो 6:30 वाजता संपला. 6:30 वाजता मी गेलो, कारण सकाळी 10 वाजता मला हजर व्हायचं होतं तिथं. पक्षश्रेष्ठींना याची कल्पना दिली, चंद्रकांत दादांना, मुरलीधर मोळांना कळवलं की मला बोलवलंय बाबा. मला मुरली अण्णांना जाताना मी फक्त बोललो काय की असं मी अण्णा निघतो काय, कारण मला जायचंय काय. आमच्या आमदारांना सांगितलं होतं की मी निघतो म्हणून, कारण त्या कार्यक्रमातनं ते गेल्याशिवाय कोणाला निघता येत नव्हतं. तरी देखील मी त्यांना सांगितलं की मी जेवढा उशिरा जाईल तेवढा उशीर होईल मला तिथं पोहोचायला, मी जातो म्हणून. दत्ताखाडीला अचानक बोलण्यामध्ये काही षडयंत्र आहे का, काही राजकीय पार्श्वभूमी काय आहे नेमकं? सांगितलं ना, महापालिकेचे इलेक्शन आलेले, कुठंतरी बदनाम करायचं. 3 टर्म मी इथला नगरसेवक आहे असं वाटतं ना, तुम्हाला वाटू शकतं की हा बाजूला झाल्याशिवाय मला तिकीट मिळणार नाही, तर विरोधकांना वाटू शकतं की हा बदनाम झाल्याशिवाय आम्ही निवडून येऊ शकत नाही. माझ्या पक्षाचं असू शकतात, विरोधक असू शकतात, आता ते आज न उद्या कळल. तुम्ही म्हटले की एकाच समाजाचे आम्ही दोघं आहोत, समाजामुळे तुम्हाला कुठेतरी चौकशीला बोलवलं असं वाटतं का? तुम्ही एकाच समाजाचे म्हणून नाही, असं होऊ शकतं ना, होऊ शकतं, केलं असतं, चौकशी झाली, पण तुम्हाला काय ठाम तुम्ही कशावर? नाही सांगितलं ना तुम्हाला, त्याच्या मागचं त्या लोकांनी पण मला हेच सांगितलं की तुमच्या इथं प्रॉपर्टी आहे, तुमच्या प्रभागात प्रॉपर्टी आहे. आता माझं ऑफिस इथं 1 रोड पलीकडं त्या प्रॉपर्टी आहेत, असं कोणालाही वाटू शकतं ना. तुम्हाला एखादं घर घ्यायचंय या भागात, फुलाच्या वाडीत तुम्हाला एखादं घर घ्यायचं, तर तुम्ही येऊन मला सांगू शकता ना की दत्ता भाऊ जरा तुम्ही इथं फोन केला तर 4 रुपये कमी होतील, हे तुम्ही सांगू शकता. मी सांगितलं ना, तसं काहीच घडलं असतं तर तुम्ही बिल्डरला विचारा ना की दत्ता गाडे तुमच्याकडे आले होते का, त्यांनी काय तुम्हाला फोन केला का की 10 रुपये कमी करा, हे सांगितलं का? सांगेल ना तो. ठीक आहे, ओके. अहो मारा पुढे चांगलं भूत बोलतो डिपार्टमेंट समोर काय. आता डिपार्टमेंट
एवढं पण दूध खुळं नसतं ना. त्यांना सगळं कळल्याशिवाय ते हे करत नाही ना. बरोबर. ओके. चला.